प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। कोल्हापूरचं प्राचीन रावणेश्वर मंदिर, जिथे जोडली गेली आहे रावणाची शिवभक्ती आणि प्रभू श्रीरामांची कथा। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार। या पवित्र दिवशी देशभरात महादेवाची अत्यंत मनोभावे पूजा अर्चा केली जाते। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहरात अनेक प्रसिद्ध महादेव मंदिरे आहेत। त्यातीलच एक अत्यंत प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेलं मंदिर म्हणजे रावणेश्वर मंदिर। कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील साठमारी गल्ली परिसरात हे भव्य शिवमंदिर वसलेलं आहे। कोल्हापूरच्या प्राचीन इतिहासावरती नजर टाकल्यास शहराची रचना 6 प्रमुख वस्त्यांपासून झाली होती असं मानलं जातं। यामध्ये ब्रह्मपुरी, उतरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रावणेश्वर या वस्त्यांचा समावेश होता। त्यामुळे रावणेश्वर हे नाव कोल्हापूरच्या अगदी सुरुवातीच्या इतिहासाशी जोडलं गेलं आहे। या मंदिराशी लंकेचा राजा रावण याच्या शिवभक्तीची परंपरा जोडली जाते। इतकंच नाही तर करवीर महात्म्य ग्रंथातील कथेनुसार प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता वनवासाच्या काळात करवीर क्षेत्रामध्ये आले होते। या मंदिरातील शिवलिंगांना रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर या नावाने सुद्धा ओळखलं जातं। आपल्या श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि हे आपलं रावणेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन आहे। ह्याचा करवीर महात्म्यामध्ये उल्लेख आहे। तसं बघायला गेलं तर राम, लक्ष्मण, हनुमान विजया लंकाच परत जाताना त्यांनी हे पिंड स्थापन केलेले आहे। त्या पिंडीचं नाव रामेश्वर आहे आणि आपल्या इथं तळ्यात जे पिंड होती त्या तळ्याचं नाव रावणेश्वर होतं, त्यामुळे हे मंदिराचं नाव रावणेश्वर आहे। महादेवाचं नाव रामेश्वर आहे आणि आपली पिंडीच्या आकारामध्ये आहे। तसं बघायला गेलं तर आपल्या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आणि वर शिखरावरती जर बघितलं तर पंचमुखी महादेव, रावण व नटराज व भगवान शंकर पार्वती परिवार यांचेही दर्शन होतं। तर आज श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त आपल्या नागपंचमीच्या औचित्य साधून रावणेश्वर महादेवांची शेषालंकार रूपात पूजा बांधण्यात आलेली आहे। काळापासून आपल्या इथं लघुरुद्र अभिषेक व तसं त्यानंतर पूजाही बांधण्यात आलेली आहे। भावभक्ती गीतांचा कार्यक्रमही आहे आणि तसं बघायला गेलं तर भक्तांची ही गर्दी खूप आहे। आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मंदिराचं, आपली पिंड जी आहे ती रामानं स्थापन केल्यामुळे त्याचे पिंडीचं नाव रामेश्वर आहे आणि दुसरं लक्ष्मणानं स्थापन केल्यामुळे त्या पिंडीचं नाव लक्ष्मेश्वर आहे। तसं बघायला गेलं तर आपल्या मंदिरात गंगा गौरी या मूर्त्याही आहेत, त्यानंतर त्रिजटाची ही मूर्ती आहे। आपल्या मंदिरामध्ये महाशिवरात्री दिवशी रात्री 12 वाजता भस्मारती होते। ही कोणत्याही मंदिरात होत नाही कोल्हापूरमध्ये, फक्त आपल्या रावणेश्वर महादेव मंदिरामध्ये होते। त्यानंतर तसं बघायला गेलं तर उद्यापनाचाही कार्यक्रम, उपवास उजवणे आपल्या इथं केला जातो। भाविकांचे जे काही उपवास असतात ते आपण इथं उजवतो। आपल्या मंदिरामध्ये लघुरुद्राभिषेक, रुद्राभिषेक व रुद्र एकादशी अभिषेक आपल्या मंदिरामध्ये होतो। या मंदिराच्या नावामागे आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे। पूर्वी या भागात एक मोठा रावणेश्वर तलाव होता। या तलावाच्या परिसरात मंदिर असल्यामुळं मंदिराला रावणेश्वर हे नाव पडलं। पुढे काळाच्या ओघात हा तलाव बुजवून त्या जागेवरती प्रसिद्ध शाहू स्टेडियम उभारण्यात आलं। नंतरच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। या मंदिराची विशेष रचना शिवलिंगाच्या आकाराशी साधर्म्य साधणारी आहे। मंदिराचं सुंदर असं शिखर आणि बांधकाम हे भाविकांचं लक्ष वेधून घेतं। श्रावण महिना, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते। तुम्हालाही कोल्हापूरचा प्राचीन इतिहास, धार्मिक परंपरा आणि समृद्ध वारसा जर जवळून अनुभवायचा असेल तर साठमारी गल्लीतील या रावणेश्वर मंदिराला नक्की भेट द्या। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।